DMER नर्सिंग ऑफिसर व्हायचं आहे, पण बुक्स कोणते रेफर करावे कळत नाही आहे. हाय वेटेज सब्जेक्ट कोणते आहेत हेही माहिती नाही आहे, तर डोंट वरी, मी आहे ना. अभ्यास सुरू करण्याआधी या 3 चुका बंद करा. पहिली चूक आहे मल्टिप्लाइंग रिसोर्सेस. प्रत्येक टॉपर जो सांगतो ते बुक्स मागवायचे, हे आधी बंद करा. तुमचे रिसोर्सेस जर फिक्स असतील तर तुम्ही फोकसने अभ्यास करू शकाल. दुसरी चूक आहे सिलेबसनुसार अभ्यास न करणे. जर तुम्ही सिलेबस न वाचता अभ्यास करत असाल तर तुमचा खूप वेळ वाया जाईल. म्हणून आधी सिलेबस वाचा, त्यामधले हाय वेटेज टॉपिक कोणते आहेत ते सिलेक्ट करा आणि अभ्यासाला लागा. तिसरी चूक आहे प्लॅनिंग करत राहणे आणि झिरो ॲक्शन घेणे. तुम्ही जर फक्त प्लॅनिंग करत असाल आणि ॲक्शन झिरो असतील तर काहीच उपयोग नाही. म्हणून आजपासूनच प्लॅनिंग आणि ॲक्शन सोबतच व्हायला पाहिजे. आता आपण DMERच्या टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास कसा करायला पाहिजे हे पाहूया. सिलेबसनुसार हाय वेटेज टॉपिक सिलेक्ट करा, तो टॉपिक थरोली वाचा आणि त्यावर MCQ विथ रॅशनल ए सोडवायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या टॉपिकला रिव्हिजन देणे फार महत्त्वाचे आहे, तरच ते टॉपिक तुमच्या परमनंट मेमरीमध्ये बसेल. तुम्हाला जर DMERच्या टेक्निकल सब्जेक्टचा सिलेबस, त्याचे हाय वेटेज टॉपिक, टेक्निकल सब्जेक्ट्स रेफर करण्यासाठी बेस्ट बुक्स आणि मॉक टेस्ट देण्यासाठी ऑनलाईन वेबसाईट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये PDF टाईप करून पाठवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल सब्जेक्टचा अभ्यास कसा करावा, बुक्स कोणते रेफर करावे, स्टडी स्ट्रॅटेजी कशी असावी हे सांगणार आहे.